जिथे श्री भगवान जगन्नाथांच्या भव्य रथयात्रेचा सोहळा दरवर्षीप्रमाणे आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो, तिथे त्या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी आम्ही निघालो आहोत इस्कॉनला. घरून निघायला संध्याकाळच झाली, त्यामुळे ऋतूची झोप वगैरे सगळं झालं होतं आणि ती खूप फ्रेश होती. मंदिराच्या परिसरात प्रवेश करताना दिसलं की सगळीकडे छान सजावट केलेली आहे. त्यानंतर आम्ही वरती दर्शन घ्यायला गेलो. ऋतूला पायऱ्या दिसल्यावर ती काही थांबणारी नव्हती. चढ उतर करत करत तिने स्वतःचा आनंद शोधला. मंदिराच्या परिसरात इकडे तिकडे वावर करूनच मनाला खूप शांतता भेटत होती. नंतर आम्ही श्रीकृष्ण आणि श्री राधाराणी यांचे दर्शन करण्यासाठी आतमध्ये गेलो. तिथे फुलांची सजावट इतकी सुंदर केलेली होती ना की डोळे हटतच नव्हते. श्री जगन्नाथांच्या दर्शनासाठी अजून वेळ होता, त्यामुळे आम्ही बाहेर निघालो आणि प्रसाद होता तर तो आम्ही घेतला. असं म्हणतात की या रथयात्रेचं दर्शन आणि रथाला स्पर्श केल्याने भगवान श्री जगन्नाथांची विशेष कृपा होते. त्यामुळे या सोहळ्याचं महत्त्व भक्तांसाठी खूप मोठं आहे. 4 तास ताटकळत ठेवल्यानंतरचं जगन्नाथांचं हे असं अलौकिक दर्शन घेऊन आम्ही घरी